धस एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणूस लोकप्रतिनिधी असते त्यावेळेस सगळ्याच कामाचे लोक, सगळ्याच कारणाचे लोक आपापल्या कामांसाठी येत असतात. याचा अर्थ लोक अपराधी ठरत नसतात. सन्माननीय अजितदादा पवार यांची निक्षून स्वच्छ भूमिका आहे. त्याच्यामुळं आका 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 धस तुम्हाला सांगतो की तुम्ही असं किती जरी गलिच्छ ओरड केली तर तुम्ही भटक्या विमुक्त समाजातलेच का असेनात, आमचे धनंजय मुंडे त्यांची तुम्ही बरोबरी करू शकणार नाहीत. आमची जशी पारधी आई रडत होती तसं रडवल्याच्या नंतर तुम्हाला मंत्री होता येईल असं मला वाटत नाही. मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या, कोण आणले ते मोठाल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही.